नमस्कार. आपण पाहतात युगंधर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाचे काय ठळक घडामोडी बातमी उल्हासनगरतून आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लालगड शाखा लाल चौकी येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न. 78वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त लालगड शाखा लाल चौकी उल्हासनगर 4 या ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले. यावेळी सुनंदा शिंपी, शोभा भाडे, सुमन तायडे, मजिद बोर, संजना तांबे, आम्रपाली कदम, प्रतीक्षा कदम, मंदा हिरे, आयुष जगताप, रिमांश जगताप, तितिशा कदम, सुनीता दौंदे, वर्षा मेश्राम, कमला बोरगे, संध्या सोनवणे, सुमन गुप्ता, अनिता जयस्वाल, अलका डोळस इत्यादी उपस्थित होते. या आपल्या भारतामध्ये काही काळानंतर काही महान व्यक्ती होऊन गेल्या, विचारवंत व्यक्ती होऊन गेल्या. त्यांनी थोडा अभ्यास केला की उद्यापासून काय होईल, कसं होईल, त्यासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस या लोकांनी विचार केला आणि शेवटी या लोकांच्या प्रयत्नामुळे आज भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यानिमित्त मी लालगड शाखा आणि समृद्धी सामाजिक संस्थेच्या वतीने सर्व भारतवासियांना या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज जर आपण बघितलं तर दरवर्षीप्रमाणे लालचक्की चौक या ठिकाणी लालगड शाखा आणि समृद्धी सामाजिक संस्थेच्या वतीने झेंडावंदन होत असतो. त्याचप्रमाणे आज हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि आपला स्वातंत्र्य जो आहे, जो वीर बलिदानी प्राप्त झालाय, तर मी सर्वांना विनंती करेन, आवाहन करेन की आपल्याला पूर्ण वर्षातून 2 दिवस, जे स्वातंत्र्य दिन असेल आणि प्रजासत्ताक दिन असेल, तर हे 2 दिवस खूप महत्वाचे आहेत. आणि या 2 दिवसासाठी आपण निश्चित आपल्या अनेक कामं असतात ती साईडला ठेवून, बाजूला ठेवून, या दिवशी आपण सगळे मिळून एकत्रित येऊन हा स्वातंत्र्य दिन साजरा करायला हवा. आणि सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी झेंडा जो आहे तो डौलाने फडकवला पाहिजे.